ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. तुम्हा सर्व सुजाण श्रोत्यांच्या चरणी या ज्ञानेश्वरी सेवकाचा साष्टांग दंडवत. आपण कर्म आणि कर्माचा परिणाम विपाक अशी 7, 8, 9, 10 क्लिपमधून एक क्रमशः कर्माचा विचार आपण चिंतनात घेतोय. मी काय माझ्या बुद्धीने सांगू शकत नाही बरं का. हे जे काय सगळं आहे ते आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला सांगितलंय, संतांनी आपल्याला सांगितलंय. ज्ञानेश्वरी, गीता, भागवतासारख्या दिव्य ग्रंथातनं हे आपल्यापर्यंत ऋषीमुनींनी, संतांनी पोचवलंय. त्याचा विचार प्रत्येक प्राणीमात्राने, विशेषतः ज्यांचं जीवन पूर्णतः अजून विकसित व्हायचंय, चांगल्या गुणांनी ते आकाराला यायचंय आणि त्या विकसित जीवनाकडे ज्याचा दृष्टिकोन आहे अशा तरुणांनी मात्र याचा जरूर प्रत्येक क्षणाला विचार आता करायला पाहिजे. मागच्या क्लिपमध्ये आपण पाहिलं की कर्माच्या 3 प्रेरक ज्या प्रवृत्ती आहेत की गुण आहेत, सत्व, रज, तम, या गुणांनी सुद्धा कशी बंधनं पडतात. तमोगुणांनी लोखंडी पिंजरा, रजोगुणांनी चांदीचा पिंजरा आणि सत्वगुणांनी सोन्याचा पिंजरा. म्हणजे कर्म तर अटळ, कर्म तर करतोच आहोत, करावीच लागणार आहेत आणि कर्माचा परिणामही भोगावाच लागणार आहे. एका कॉलेजमध्ये व्याख्यान असताना एका मुलाने विचारलं की गुरुजी, जोपर्यंत देह आहे तुम्ही म्हणता तोपर्यंत कर्म अटळ आहेत. ज्ञानोबरायांनी तेच सांगितलंय, तुकाराम महाराज तेच सांगितलंय, भागवत कथा त्याच सांगतायत. हे देह आहे तोपर्यंत कर्म आहे आणि कर्माचा परिणाम भोगावाच लागणार, अटळ आहे. आणि त्यात त्रिगुण आहेत, त्याचे 3 पिंजरे, 3 प्रकारचे योनी आहेत. तमोगुणाने लोखंडी पिंजऱ्यासारखं म्हणजे नरक यातना आहेत. रजोगुणाने बाबा ठीक आहे, मनुष्यातले पुन्हा भोग भोगशील किंवा स्वर्गादी भोग भोगशील. सत्वगुणाने आणखीन काहीतरी दिव्य भोगांची तुला प्राप्ती होऊ शकेल. पण मग यातनं सुटका आहे की नाही? भोग भोगले, पुन्हा नवीन जन्म घेतला, नवीन जन्मामध्ये मागच्या झालेल्या कर्माचा परिणाम भोगला किंवा राहिलेल्या वासना, अतृप्त वासना पूर्ण करण्यासाठी परत जन्म घेऊन आला जीव, त्याला तसा जन्म मिळाला. या जन्म मरणाच्या फेरण्यातनं, या कर्म आणि कर्माच्या परिणाम विपाकातनं सुटका आहे की नाही? आहे ना, आहे. याचाच विचार भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या निमित्तानं गीतेतून तुम्हा आम्हाला दिला आहे. त्याच्यावरच ज्ञानेश्वर महाराजांनी दिव्य असं भाष्य आपल्या हाती दिले ज्ञानेश्वरीच्या रूपानं. कर्माच्या परिणामाच्या बंधनातनं कोण सोडवेल? काही हे खंडईल कर्म, पारुषतील धर्माधर्म. ह्या कर्माचा परिणाम कधी थांबेल? काही हे खंडईल कर्म, हाच तर प्रश्न आहे. त्याच्यावरच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उत्तर देताना म्हटलं, अर्जुना, अरे जे कर्म आपल्याला बंधनकारक आहे ना, त्याच कर्मातनं आपल्याला मोक्ष मिळतो. काय गंमत आहे बघा. ज्या गोष्टीमुळं बंधन, त्याच गोष्टीमुळं मोक्ष, त्याच गोष्टीतनं सुटका. काय विलक्षण आहे ना हे. म्हणून कर्म अद्भुत आहे. कर्म बांधतं, पण कर्म विविध भोगे भोगायला लावतं, चांगले वाईट सामान्य. आणि कर्म ईश्वराशी एकरूपही करतं, भगवंताशी एकरूपही करतं. म्हणून ह्या कर्माचा परिणाम नीट समजून घ्यायला पाहिजे, त्याच्यामागचं ज्ञान असलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहो कर्माचं ज्ञान घ्या ना, कर्माचा परिणाम कसा होतो, मग कुठल्या कर्माने मला मोक्ष मिळेल, काय केलं की मी या कर्मातनं मोकळा होईल. कर्म न करता नाही बरं का, कर्म करूनच कर्मातनं मोक्ष मिळवायचा. कसं काय? माणसाला अहंकार असतो, मी करतो, माझ्यामुळं. कसला अहंकार हो? जन्म घ्यायचं स्वातंत्र्य आपल्याला आहे? नाही. स्त्री पुरुष कोण व्हायचं, स्त्री व्हायचं, पुरुष व्हायचं आपल्याला स्वातंत्र्य नाही. कुरूप सुंदर व्हायचं स्वातंत्र्य नाही. कोणाच्या पोटी जन्म घ्यावा? नाही. काय शिकावं? नाही. व्यवसाय करता येईल का? माहीत नाही. चालेल का? माहीत नाही. मरण कधी येईल? माहीत नाही. मरेपर्यंत संपत्ती असेल की नाही? माहीत नाही. मी निरोगी असेल की नाही? माहीत नाही. माझ्याकडं कुटुंब सगळं माझ्याजवळ राहील की नाही शेवटपर्यंत? माहीत नाही. काय माहिती आहे जीवाला? कसला अहंकार? पण मी करतोय. आणि जे करतोय त्याचं भोग मलाच मिळालं पाहिजे.
म्हणजे कर्माच्या मागे जसं सत्व रज तम 3 गुण आहेत, तसा अहंकार आणि स्वार्थ पण आहे ना. कर्म मी करतोय आणि त्याचा भोग मलाच मिळाला पाहिजे, त्याच्यातनं मिळणारं फळ मलाच मिळालं पाहिजे. अशा कर्माचा अहंकार, अहम कर्तृत्व आणि अहम भोक्तृत्व, मलाच भोगायला मिळालं पाहिजे, या जीवाच्या ठिकाणी ज्या प्रेरणा आहेत, त्याच्यामुळे कर्माचा परिणाम त्याला भोगावा लागतोय. अरे मग एक विचार कर, तमोगुणी कर्म का करावी दुसऱ्याला त्रास देणारी? मनुष्योनी आळसात का घालवावा वेळ? परत मनुष्योनी नाही आहे बाळा. केवळ मला मिळावं, संपत्ती मिळवावी, नाव लौकिक मिळावं, कितवर टिकणार, कुठवर टिकणार? कधीतरी सुटकेचा विचार कर. मग ज्ञानसाधनाही कर, गुरुसेवा कर, तपश्चर्या कर. हे व्यक्तिगत आनंदासाठी, हितासाठी करताना, कृतार्थतेसाठी करताना, समाजासाठी जी सत्कर्म करशील ना, त्यातला अहंकार ठेवू नकोस आणि त्यातली फळाची अपेक्षा ठेवू नकोस. इदम न मम, हे माझं नाही, मी करत नाही. म्हणून प्रत्येक कर्माच्या सुरुवातीला जो भगवंत आपल्याला जन्माला घालतोय, आपल्याला चालवतोय, वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, तिथे मनुष्याचे अंतर राहिली कुठे? देह हे काळाचे, धन कुबेराचे. कसली अहंकार, कसला अहंकार, कसली अहंता? म्हणून हे मी करत नाही बरं, हे भगवंताच्या कृपेनं घडत आहे. कोण बोलवितो, कोण चालवितो हरिविणा, त्याचा विचार करावा. आणि म्हणून विवेकाने कर्म करावं, सात्विक प्रवृत्तीने करावं, इतरांच्या हितासाठी करावं. आणि ते करत असताना स्वार्थ ठेवू नये आणि अपेक्षा ठेवू नयेत. बस. मनुष्य पुन्हा पुन्हा अहम ममतेच्या लवण सवडी, मातेन पवतीची बापुडी. अहंकार आणि ममत्व, स्वार्थ आणि ममत्व, अहंकार, याच्यामध्ये तो 2 तीरांच्या मधनं वाहणाऱ्या माया नदीत तो सारखा गटांगळा खातोय. म्हणून कर्माची सुरुवात भगवंताच्या कृपेने होते, त्याचं स्मरण करून करावं. कर्म सात्विक करावं, इतरांच्या हितासाठी, स्वतःच्या कल्याणासाठी करावं. आणि त्याचं फळसुद्धा भगवंताच्या चरणी अर्पण करावं. ज्याच्या नावाचं पत्र असतं ना, त्याला जाऊन ते पत्र मिळतं बरं का. म्हणून हे कर्म मी केलं म्हटलं की त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागणार आहे. अहो विचार करा, आपलं केवढंसं कुटुंब, एक बायको, 2-3 मुलं, काय, आणि परिवार. भगवंताचा परिवार केवढा होता? अष्टमहानायिका, त्या सोडवून आणलेल्या कुंटनखान्यात, त्या राक्षसाच्या त्या नरकासुराकडे खितपत पडलेल्या स्त्रियांना सोडवून आणलं आणि त्यांना सन्मान दिला आणि स्वतःचं पत्नी म्हणून, स्वतःच्या पत्नी म्हणून सगळ्यांचा स्वीकार केला. अशा 1800 नायिका, 1008, एवढ्या पत्न्या, एवढी मुलं, एवढा परिवार, आणि या सगळ्यांसाठी भगवंताने कष्ट घेतले, अपार कष्ट घेतले, अपार कर्म केली. काय त्या भगवंताच्या कर्माचा विचार करणार आपण? भगवंत म्हणतात, अर्जुना, एवढा सतत मी कर्म करत असून, प्रबळ कर्मयोगी आहे मी, एवढी कर्म करत असून सुद्धा ही कर्म मला बांधू शकत नाहीत. नचमाम ताणी कर्माने निबद्धंती धनंजय. हा, एवढी कर्म करूनही मला ती बांधत नाहीत, कारण ती कधीच, कुठली कर्म मी स्वार्थाने आणि अहंकाराने केलेली नाही आहेत. आणि प्रत्येक कर्म मी जगताच्या कल्याणासाठी अवतार घेऊन करतो, त्यातनं मला काहीच नको आहे. मी आणि माझं एवढं सोडून विवेकाने, गुरुकृपेनं, शास्त्र सांगेल तसं सात्विक कर्म केली, समाजाच्या कल्याणासाठी केली, आणि ती भगवंताच्या चरणी अर्पण केली ना, तर कर्मच कर्मातनं सोडवतं. म्हणजे काय शिकवलंय बघा भगवंताने आपल्याला? काटा गेलाय, काटा काढायचा आहे. कशाने काढायचा? दुसरा एक काटा घ्यायचा, त्याने हा काटा काढायचा, आणि आत रुतलेला काटा आणि ज्याने काटा काढला त्या काट्याने काढलेला काटा, असे दोन्ही काटे फेकून द्यायचे. कर्मातनं मोकळं होण्यासाठी कर्मानेच कर्मबंधन सोडवायचं. अशी एक विलक्षण रचना गीता ज्ञानेश्वरीने आपल्याला दिली आहे. या कर्माचा विचार करा आणि भगवंताच्या चरणी आपलं प्रत्येक कर्म अर्पण करत धन्यता मिळवा. हरिओम.
हरिओम हरिओम. धन्यवाद.